ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज एका खूप खोल विषयावर बोलूया. आपल्याकडे श्री अरविंद यांच्या दी आर्ट ऑफ सेल्फ गिव्हिंग या लेखनातले काही विचार आहेत आणि विषय असा आहे की लोक अध्यात्माकडे किंवा ईश्वराकडे का जातात, म्हणजे शांतीसाठी, आनंदासाठी, की यामागे काहीतरी अजून वेगळं अधिक खोल कारण असतं. या लेखातला एक महत्त्वाचा विचार असा आहे की ईश्वराप्रती समर्पणाची म्हणजे आत्मदानाची प्रेरणा ही गरजेतून नाही तर थेट आत्म्यातून येते. अगदी. आणि इथंच एक खूप खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय की ही प्रेरणा आहे ना, ती मनाच्या किंवा बुद्धीच्या तर्कावर अवलंबून नाहीये. ही आत्म्याची एक आंतरिक ओढ आहे, ज्याला लेखामध्ये अभिप्सा असं म्हटलंय. अभिप्सा. हो, म्हणजे ही केवळ इच्छा नाही. इच्छा मनातून येते आणि ती पूर्ण झाली की संपते. पण अभिप्सा ही आत्म्याची भूक आहे, एका ज्योतीसारखी, जी सतत वरच्या दिशेने जळत राहते. म्हणजे आपण जे सामान्यपणे म्हणतो की मला मनःशांती हवी आहे किंवा आनंद हवा आहे म्हणून मी प्रार्थना करते, मग या मागण्या चुकीच्या आहेत का? नाही, अजिबात नाही. उलट लेखानुसार याच गोष्टी अनेकदा आपल्याला त्या मार्गावर घेऊन येतात. जोपर्यंत आपल्या मनाला किंवा शरीराला त्याची गरज वाटते तोपर्यंत ते मागणं अगदी स्वाभाविक आहे. अच्छा. पण लेखानुसार हा फक्त प्रवासाचा पहिला टप्पा आहे. आणि ह्याच संदर्भात लेखात कृष्ण प्रेम नावाच्या एका साधकाचे खूप सुंदर उदाहरण आहे. ते म्हणायचे, ज्ञान नको, काही नको, फक्त कृष्ण हवा. ही भावना म्हणजे किती तीव्र असेल नाही का, जिथे साधनेचं फळ नाही तर साधनाच. हो, आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचा ROI बघितला जातो तिथे हा विचारच खूप वेगळा आहे. अगदी. आणि हाच विचार आत्मदानाच्या संकल्पनेच्या मुळाशी आहे, म्हणजे स्वतःला निस्वार्थपणे अर्पण करणे. आणि गंमत म्हणजे असं केल्याने जो आनंद मिळतो तो इतर कुठल्याही गोष्टीने मिळत नाही. म्हणूनच कदाचित याला सर्वोत्तम नीती किंवा बेस्ट पॉलिसी म्हटलं असेल. थांबा, पण इथे मला एक विरोधाभास वाटतोय. म्हणजे आत्मदानातून खूप मोठा आनंद मिळतो, तर मग आपण ते आनंदासाठीच करत आहोत असं नाही का झालं? हाच तो सूक्ष्म पण सगळ्यात महत्वाचा फरक आहे. लेखानुसार आनंद हे आत्मदानाचं फळ आहे, पण ते त्यामागचं कारण किंवा प्रेरणा नाही. अच्छा. आत्मदान हे केवळ आत्मदानासाठी आणि ईश्वरासाठी केलं जातं. हा फरक समजायला थोडा कठीण आहे, पण मला वाटतं हे आपण जेव्हा लहान मुलांवर प्रेम करतो तसंच आहे. बरोबर. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो कारण ते केल्याने आपल्याला आनंद मिळतो म्हणून नाही, तर त्यांच्यावर आपला प्रेम असतं म्हणून करतो. तो आनंद एक बाय प्रॉडक्ट आहे. पण हेच तत्व ईश्वराच्या बाबतीत लावणं किती अवघड असेल. खूपच अवघड. कसं आहे ना, थिअरीमध्येही ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रॅक्टिकली आपलं मन सतत विचारतं की हे करून मला काय मिळणार. आणि याच मानसिक अडथळ्यावर मात करणं हे साधनेचं खरं आव्हान आहे, असा हा लेख सुचवतो. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ असा होतो की साधनेचा प्रवास ईश्वराकडून काहीतरी मिळवण्यापासून सुरू होतो आणि केवळ ईश्वरच हवा या भावनेपर्यंत पोहोचतो, जिथे फळाची अपेक्षा संपते आणि केवळ कृती उरते. अगदी बरोबर. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.